मुंबई. गजबजलेली, धावपळीची, गर्दीची मुंबई. पण ह्याच मुंबईमध्ये दरवर्षी निसर्ग एक अप्रतिम गुलाबी सोहळा घेऊन येतो. आणि यावेळी मला अनुभवायला मिळाला आयुष्यातला कदाचित सर्वात सुंदर फ्लेमिंगो शो. मी नुकताच सीवूड्स दारवे येथील NRI तलावावरून परत आलो आणि तिथलं दृश्य खरोखरच अविश्वसनीय होतं. संपूर्ण परिसर हजारो नाही तर अक्षरशः लाखो लेसर फ्लेमिंगोजनी गुलाबी झाला होता. इंस्टाग्राम रील्स पाहून खूप लोक फ्लेमिंगो पाहण्यासाठी आले होते. काही लोक तर पहिल्यांदाच हे पक्षी इतके जवळून पाहत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एकच एक्सप्रेशन होतं, आश्चर्य. लेसर फ्लेमिंगो म्हणजे जगातील सर्वात लहान फ्लेमिंगो प्रजाती. त्यांचा गुलाबी रंग त्यांच्या अन्नामुळे येतो. हे पक्षी पाण्यातील सूक्ष्म शैवाल आणि अल्गी खातात, ज्यात कॅरोटिनॉइड पिगमेंट असतात आणि त्यामुळे त्यांना हा सुंदर पिंक रंग मिळतो. या पक्ष्यांचं आयुष्यमान जवळपास 20 ते 30 वर्षांपर्यंत असतं. ह्या ट्रिपमधला सर्वात खास क्षण म्हणजे त्यांचा कोटशिप डिस्प्ले. खूप फ्लेमिंगो एकाच दिशेने चालत होते, मान वर खाली करत सिंक्रोनाइज्ड मुवमेंट करत होते. जणू काही निसर्गाने स्वतः कोरिओग्राफी केलेला एक डान्स होता. हा कोटशिप डिस्प्ले म्हणजे ब्रीडिंग सीझनची सुरुवात. फ्लेमिंगो जोडीदार निवडण्यासाठी असे ग्रुप डान्सेस करतात. जितका कोटशिप डिस्प्ले प्रभावी तितकी मेट मिळण्याची शक्यता जास्त. इकडे यायच्या जागेवरती एंट्रीलाच मॅनग्रोव्ह फाउंडेशनचे गार्ड्स देखील खूप सतर्कपणे प्रत्येकाच्या बॅग तपासत होते ड्रोन्ससाठी. कारण काही अतिउत्साही लोकांनी ड्रोन उडवून व्हिडिओज घेतले होते आणि त्यामुळे पक्षी डिस्टर्ब होऊन उडत होते. फ्लेमिंगोसारखे पक्षी वारंवार डिस्टर्ब झाले, वारंवार घाबरून उडाले तर त्यांचा अननेसेसरीली एनर्जी लॉस होतो, ज्यामुळे त्यांच्या मायग्रेशन आणि ब्रीडिंगवरती परिणाम होऊ शकतो. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करताना आपण पक्ष्यांचा आदर ठेवणं खूप गरजेचं आहे. ते पक्षी आहेत म्हणून आपण आहोत. दरवर्षी हे फ्लेमिंगो गुजरातच्या कच्छच्या परिसरातून आपल्या भागात येतात. मुंबईतील खाडी, मड फ्लॅट्स आणि मॅनग्रोव्हमध्ये त्यांच्यासाठी परफेक्ट फीडिंग ग्राउंड्स आहेत. यावर्षी मात्र त्यांच्या मायग्रेशनमध्ये थोडा उशीर झाला होता. हवामानातील बदल, तापमान आणि पाण्याची परिस्थिती, म्हणजे गेल्या वर्षी जसा पाऊस जास्त पडला त्यामुळे कच्छच्या भागामध्ये पाणी जास्त अवेलेबल होतं, त्यामुळे हिवाळ्यात न येता जसं पाणी तिथे कमी झालं तसं एप्रिल-मेच्या महिन्यामध्ये हे फ्लेमिंगो आपल्याकडे आले. लेसर फ्लेमिंगो सामान्यतः मोठ्या कॉलनीजमध्ये नेस्टिंग करतात. ते चिखलाचे छोटे माउंट तयार करून त्यावर एकच अंड घालतात. दोन्ही पालक मिळून त्या अंड्याची काळजी घेतात आणि पिलू बाहेर आल्यानंतर काही दिवसांनी हजारो चिक्स मिळून त्यांची एक क्रेश म्हणजे नर्सरी ग्रुप तयार करतात. सीवूड्सचा हा NRI तलाव, TS चाणक्य आणि DPS लेक हे या पक्ष्यांचे हक्काचे आडोसे आहेत. प्रदूषण आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे ही ठिकाणे धोक्यात येत आहेत. म्हणूनच तुम्ही जेव्हा ह्या गुलाबी सौंदर्याला पाहायला जाल तेव्हा एक जबाबदार पर्यटक म्हणून जा. आरडाओरडा करू नका, कचरा करू नका आणि मुख्य म्हणजे ड्रोनसारख्या गोष्टी वापरून त्यांना त्रास देऊ नका. हा निसर्गाचा वारसा आपल्याला टिकवायचा आहे. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे जेव्हा मी एंट्री करत होतो तेव्हा पाहिलं की खूप लोक येत आहेत आणि आम्ही जिथून फोटो काढतो ते खूप लोक असतील आणि खूप गोंगाट असेल. पण मुंबईकरांना मी हे क्रेडिट देऊ इच्छितो की पक्ष्यांसमोर आलेले सगळे लोक खूप शांतपणे उभे होते. काही लहान मुलं सुद्धा आली होती. त्यांनी थोडा जरी आवाज केला तरी त्यांचे पालक त्यांना समजावून सांगत होते. आय होप हा व्हिडिओ आणि यातनं सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. कमेंट्समध्ये आपला अभिप्राय नक्की कळवा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मी पक्षी पाहण्यासाठी असा वेगवेगळ्या जागांवरती जात असतो आणि ह्या चॅनलवर पक्ष्यांबाबत थोडीफार माहिती देत असतो. जर असे व्हिडिओ आवडत असतील तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.